अंपायर समित समित मॅच चालू करणे लवकरात लवकर. अनुप अनुप इथे इथे समोर लवकरात लवकर मॅच चालू करणे. दोन्ही टीम हजर आहेत. साईनाथ क्रिकेट क्लब BPL कॅप्टन कोण असेल त्यांनी इथे स्टेजवर संपर्क साधावा. स्वामी 11 संघाने सामना त्वरित चालू करावा. बॅट्समन साईराम बॅट्समन साईराम. सामना लवकरात लवकर चालू करावा. साईराम संघाला विनंती, सामना लवकरात लवकर चालू करावा. अंपायर्स मॅच लवकर चालू करावी. साईराम लवकर बॅट्समन. ज्या संघाने ऑब्जेक्शन घेतलं असेल आणि तो जर आम्ही दिलेल्या बिल्डिंग्स पैकी जर तो फलंदाज ती जी व्यक्ती त्या बिल्डिंगमध्ये नसेल, आउटसाइडर असेल, तर त्याला बाहेर करण्यात येईल. अंतिम निर्णय हा कमिटीचा असेल. कोणी कमिटीच्या सदस्यांची वाद घालू नये आणि सामन्याला लवकर सुरुवात करावी. साईराम पहिला चेंडू, एक धाव संख्या. दुसरा चेंडू, 2 धावा मिळालेल्या आहेत. फलंदाजी करीत आहे अलंकार. 2 चेंडू 3 धावा. सुंदर असा फटका, 1 धाव संख्या मिळालेली आहे साईराम संघाला. 3 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा चेंडू प्रथम द्वारा. धाव संख्या झालेली आहे 4. एक धाव संख्या मिळालेली आहे. पहिल्या षटकात 5 धावा मिळालेल्या आहेत साईराम संघाला. सुंदर फलंदाजी अलंकार द्वारा.
सुंदर असा फटका. एक ना उडून गेला. एक धाव संख्या मिळालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 6. एक पाठवून जायला द्या. दोन धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 7. हा एक धाव परत मिळालेली आहे. धाव संख्या झाली 8. सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. धाव संख्या झाली आहे 9. एक ना धाव संख्या झालेली आहे 10. सुंदर असा फटका अलंकार द्वारा. एक धाव मिळालेली आहे. समीर डिक्लेअर होता रे, डिक्लेअर होता, त्याचा पाय लागलेला. एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली आहे टोटल मार 2 षटक 11 धावा. तिसरं षटक घेऊन येत आहे अप्पा. अप्पा अप्पा 11. काय लय त्याला कशाला थांबवतोय. 2 धावा मिळालेल्या आहेत. सुंदर असा फटका. फलंदाजाचं नाव काय, त्याचं नाव काय, अलंकार नाही. निखिल द्वारा सुंदर फलंदाजी. धाव संख्या झाली आहे 13. एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 14. तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू. नो बॉल आणि 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. 3 धावा मिळालेल्या आहेत या चेंडूमध्ये. धाव संख्या झाली आहे 17. सुंदर असा फटका निखिल द्वारा. धाव संख्या झाली 19. किती बॉल झाले. हे थोडा साईड पाठवून जायला द्या. किती बॉल. एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या झाली आहे 20. 1 टू गो. सुंदर असा फटका निखिल द्वारा आणि या सामन्यातील पहिला चौकार. 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. धाव संख्या झाली आहे 24. एकही फलंदाज बाद झालेला नाही साईराम संघाची. साईराम संघाची सुंदर अशी सुरुवात. 3 षटकात 24 धावा. शेवटचं षटक घेऊन येत आहे वैभव आणि फलंदाजी करीत आहे अलंकार. सुंदर असा फटका. 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या वाढतेच आहे. धाव संख्या झाली आहे 26. सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी चोरटी धाव. 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झाली 28. निखिल बॅटिंग करीत आहे. सुंदर असा फटका, परंतु एक धाव. 29. धाव संख्या झाली आहे 29. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. फलंदाज रनआउट झालेला आहे. अमित वर. एक मिनिट. एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल शिल्लक आहे. पहिला डॉट आहे ना. सॉरी है ना.
पहिला डॉट आला रे बरोबर. पहिला एक डॉट आहे, एक डॉट आहे. हे ना एक स्वप्नेल ओव्हर झाली, एक डॉट आला होता. साईनाथ क्रिकेट क्लब BPL यांचे कॅप्टन आले आहेत की नाही? निलेश सोमजी. रनआउट झाला, रनआउट, रनआउट, लास्ट बॉलला रनआउट. ऐक सांगतो तुला, या बांबूला जरी लागला ना, नाही सॉरी, हे झाड आहे ना, हे झाड, या झाडाला लागला तरी दोन आहे, आणि झाडाच्या पुढे हा या बाजू 29 झाला. 29 जिंकायला 30 ना. साईराम संघाने फलंदाजी करून 30 धावांचं आव्हान अप्पा 11 संघाला ठेवलं आहे. 4 षटकात 30 धावांची गरज. पहिलं षटक घेऊन येत आहे केतन. केतन नाही चार षटकात 30 धावांची गरज. पहिलं षटक घेऊन येत आहे नितेश. ग्रेटा साऊस मित्रमंडळ आयोजित चॅम्पियन्स क्रिकेट लीग रितेश सुखदरे. 2024 रितेश सुखदरे यांनी दुसरा स्टेज जवळ यावे. सामना चालू आहे. अप्पा 11 वर्सेस स्वामी 11 वर्सेस साईराम. साईराम संघाने प्रथम फलंदाजी करून 29 धावांचं आव्हान स्वामी 11ला दिलेलं आहे. जी विजयासाठी त्यांना 30 धावांची आवश्यकता. साईनाथ क्रिकेट क्लब BPL आणि ग्रेटा यांच्या कॅप्टननी कृपया टॉस उडवून घेणे. सामना लवकरात लवकर चालू करावा. नंतर रे नंतर रे नंतर रे नंतर रे मॅच मध्ये नको. पहिला चेंडू नितेश द्वारा. डॉट बॉल, वाईड बॉल. एक धाव संख्या मिळालेली आहे स्वामी 11 संघाला. सुंदर असा फटका, परंतु एक धाव मिळालेली आहे नितीन वारेकर यांना. धाव संख्या झाली आहे 2. सुंदर असं क्षेत्ररक्षण अलंकारद्वारा. 3 चेंडू नॉट आउट आहे. रिव्ह्यू. पहिला DRS घेतलाय स्वामी 11 संघाने. डायरेक्ट आहे ना. स्वामी 11 संघाने DRS घेतला होता, परंतु DRS मध्ये फुल टॉस गेलेला आहे बॉल, त्यामुळे नितीन वारेकर आउट झालेले आहेत. बॅट्समन नेम गणेश. धाव संख्या किती झाली? 2. 2 धावा. 3 बॉल 2 धावा. सुंदर असं क्षेत्ररक्षण साईराम संघातर्फे.
दोन ना. सुंदर असा फटका 2 धावांसाठी गणेश द्वारा. धावसंख्या झाली आहे 4. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली आहे 4. विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज अर्चित बॅटिंगसाठी येत आहे आणि गोलंदाजी करीत आहे केतन. संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे केतन. पहिला चेंडू, सुंदर असा पहिला चेंडू, डॉट. सुंदर असा फटका, परंतु 1 धाव संख्या डिक्लेअर. धाव संख्या झाली आहे 5. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू. धाव संख्या झाली आहे 5. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू आणि सुंदर असा फटका. बघायचा 1 का 2 धावा. 2 धावा. अंपायरने 2 धावा डिक्लेअर केल्यात. धाव संख्या झाली आहे 7. वाईड बॉल आणि अशा प्रकारे धाव संख्या झाली आहे 8. हो, शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्या झाली आहे 9. 2 षटक. धाव संख्या झाली आहे 9. तिसरा षटक घेऊन येत आहे स्वप्नील. फलंदाजी करीत आहे गणेश. तो झाला ना, तिसरा टॉस झाला. कळतच नाही ना एवढा लांब. सुंदर असा फटका गणेश द्वारा आणि हा पहिला दुसरा चौकार दुसऱ्या सामन्यातील गणेश द्वारा. सुंदर फलंदाजी. धाव संख्या झाली आहे 13. सुंदर असा फटका, परंतु 1 धाव संख्या मिळालेली आहे. धाव संख्या झाली आहे 14. तिसरा षटक दुसरा चेंडू. सुंदर गोलंदाजी स्वप्नील द्वारा आणि गणेश त्रिफळाचीच झालेली आहे. धाव संख्या झाली आहे 14. पाहिजे स्टेजवरच्या देतो ना. हा काय बोल. समित 2 धावा का 1 धावा. 2 धावा. 2 धावा मिळाल्या आहेत. मंदार. स्कोर सांग रे. धाव संख्या झाली आहे 16. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 14 धावा. मंदार हा आता नवीन बॅट्समन आला ना तो. मितेश चेअर दे ना 2. एक चेअर आहे ना इकडे. काय बॉलर नेम अलंकार नॉडी काय बोले. हा तेजस. चौथा षटक घेऊन येत आहे साईराम संघातर्फे तेजस. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता स्वामी 11 संघाला. सुंदर फटका. पहिला चौकार. सुंदर अर्चित द्वारा. सुंदर असा फटका. धाव संख्या झालेली आहे 20. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता.
सुंदर सुंदर गोलंदाजी, परंतु एक धाव मिळालेली आहे अवांतर. धावसंख्या झाली आहे 21. एक मिनिट. धावसंख्या 21. बॉल किती? 3 बॉल 2 षटकात. सुंदर. एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली आहे 22. शेवटचा चेंडू. सुंदर गोलंदाजी. 1 रन मिळालेला आहे. धावसंख्या झाली आहे 23. अशा प्रकारे साईराम संघ विजयी झालेला आहे. तिसरा सामना लवकरात लवकर चालू करावा. साईनाथ क्रिकेट क्लब बीपीएल ग्रेटास हाऊस वर्सेस ग्रेटास हाऊस. साईनाथ क्रिकेट क्लब बीपीएल आणि ग्रेटास हाऊस यांच्यात टॉस झालेला आहे. साईनाथ क्रिकेट क्लब यांनी